काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं। विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्यानं तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे। विशाल गवळी आत्महत्या नव्हे तर त्यानं त्याची हत्या केली असावी असा संशय गवळीचे वकील संजय धनके यांनी व्यक्त केला। अक्षय शिंदे सारखंच त्याला देखील मारले असा आरोप विशाल गवळीच्या वकिलांनी केला। सगळे बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं म्हणून टॉवेलने टॉवेल गळ्यांना बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते। खरं काय अजून कळणार नाही तोपर्यंत मी तिथे जात नाही। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात तो, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता। जेव्हा त्याची पीसी चालू होती 20-25 दिवसाआधी भेटलो होतो, जेलला विजिट घेतली त्याची। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे आणि खूप काही अशी माहिती दिली होती त्यांनी मला, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे। दरम्यान नराधम विशाल गवळीला फासावर लटकवलं असतं तर गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली असती, त्याला भर चौकात फाशी दिली असती तर आम्ही नक्कीच आनंद साजरा केला असता, अशी प्रतिक्रिया मोर्चा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेना माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिली। तर जे झालं ते बरं झालं, पीडित मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली। त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घृणपणे त्याने हत्या केली। त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतंय। तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही। जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। कोर्टाने जे त्याला फाशी दिली असती पण त्याने स्वतः केला, ते जाऊ दे, चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला। हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत, तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।